नमस्कार. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. नुकतंच मी आता गावाकडे गेले होते म्हणजे सासरी, आणि माझ्या नणंदबाईंना पण आमच्या गावातच दिलेलं आहे. आमच्या घरी जाण्या अगोदर अगदी नणंदबाईच्या रानातच गेले. त्यांचं काम चालू होतं, मग चला म्हटलं थोडंसं त्यांनाही मदत करूयात. मग आधी त्यांच्याकडेच गेले. घरापासून जवळच त्यांचं रान आहे. त्यांचं भुईमुगाच्या शेंगा काढायचं काम चालू होतं आणि एकट्याच होत्या. त्यांना काही कोणी मजूर वगैरे मिळाला नाही त्या दिवशी. मग माझा मुलगा आणि मी दोघंच होतो, तर मग मी दोघांनाही त्यांना शेंगा काढायला मदत केली. म्हटलं तेवढंच त्यांचं अर्धं काम उरकून जाईल. तसं तर मला ऊन काही सहन होत नाही, पण मला आवडतं असं शेतामध्ये काम करायला. आम्ही जवळपास 3-4 तास शेंगांचं काम करू लागलो त्यांना मग, आणि त्यांच्याबरोबर काम करता करताच गप्पाही मारल्या. म्हटलं आपल्यामुळं त्यांचं काम नको बुडायला, त्या घरी येणार, चहा पाणी वगैरे करणार, त्यापेक्षा म्हटलं आपण संध्याकाळीच घरी जाऊ. मग संध्याकाळी गेलो, त्यांनी स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण करूनच मग आमच्या घरी गेलो. आता तुम्ही म्हणाल की असा हा व्हिडिओ का तुम्ही पोस्ट केलेला आहे, तर मला काही दिवसांपासून एक गोष्ट जाणवली की मी परत माझ्या जवळच्या व्यक्तींचे असे छोटे छोटे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. कारण ह्याच तर मग आपल्याला आठवणी राहतात. कधी आपण हा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला मग बरं वाटतं की अरे त्यांची आपण आठवण काढून तो व्हिडिओ बघू शकतो. म्हणूनच मी आता सध्या काही जवळच्या व्यक्तींचे व्हिडिओ असे जमवत असते. नणंदबाई आमच्या खूप कष्टाळू आहेत. त्यांच्या जमिनीमध्ये त्या भरपूर सारी पिकं घेतात. समजा ऊस असेल किंवा काही गहू असेल, बाजरी असेल, तरी पण ते छोटी छोटी पिकं घेत असतात भाजीपाल्यासाठी. जसं की मूग, चवळी, भुईमुगाच्या शेंगा. म्हणजे मोठ्या पिकांमध्ये त्यांची नेहमी छोटी छोटी आंतरपिकं असतात. जसं की लसूण, कांदे, मिरच्या, वांगे, वेगवेगळ्या प्रकारची वेल. यामुळे काय होतं की मग त्यांना घरच्या घरीच भाजीपाला तयार होतो. त्यांना जास्त मग बाहेरून आणावं लागत नाही भाजीपाला वगैरे, आणि सर्व ते एकट्यानेच करतात. त्यांना कोणाची जास्त मदत नाही आहे. आणि आम्ही जर गावाकडे गेलो त्यांच्या घरी तर आमची नेहमी पिशवी गच्च भरून येते. भाजीपाला सर्व काही असेल नसेल त्या पिशवीमध्ये भरून देत असतात. आता प्रत्येकाला काही दिलंच पाहिजे असं काही नाही, पण मला असं वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टी आपण एकांना दिल्या त्यातून मग आपलं प्रेम जास्त वाढतं. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये अशा फार कमी व्यक्ती असतात की ज्यांच्यासाठी आपलं असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की आपण तर सगळ्यांवरच प्रेम करतो, पण आपणही कोणाला हव्याविषयी असतो किंवा आपल्यावरही कोणतरी प्रेम करतं. अशा फार कमी व्यक्ती असतात आपल्या आजूबाजूला. झालेलं आहे, चांगलं आहे ते. झालेलं आहे तिकडं, झालेलं नाही एवढं अजून. कवळं आहे तिकडं. आज अशा शेंगा काढायच्या निमित्ताने मला एक लहानपणीची आठवण आठवली की आमच्या लहानपणी म्हणजे आम्ही जवळपास 4थी-5वीला असू तेव्हा, तर आई आमची असंच रोजंदारीची कामाला द्यायची, रानातली कामाला. तर रविवारच्या दिवशी आम्हाला नेहमी ती कोणाचं जर समजा भुईमुग जर असेल काढायला तर नेहमी न्यायची आम्हाला ती भुईमुग काढायला, शेंगा किंवा कांदे काढायला. कारण इतर दिवशी जेव्हा ती कामाला द्यायची तर आम्ही मग शाळेत असायचो, मग तिला आमची काही चिंता नसायची. परंतु सुट्टीच्या दिवशी ती आम्हाला कोणाकडे ठेवणार, त्याच्यामुळं मग ती आम्हाला घेऊन जायची तिच्याबरोबर. आणि दुसरी गोष्ट, शेंगा वगैरे काढायला गेलं, कांदे काढायला गेलं तर मग थोडंसं कांदे शेंगा घरी पण घेऊन येता यायचं. म्हणजे ते शेताचे मालक सगळ्यांना अर्धा 1 किलो कांदे शेंगा घेऊन जाऊ द्यायचे घरी. आणि आम्हालाही थोडंसं शाळेपेक्षा तर थोडंसं वेगळा अनुभव, म्हणजे थोडं ट्रीपसारखंच वाटायचं आम्हाला. रानात कामाबरोबरच मस्ती पण करायला भेटायची. थोडंसं एक इतर दिवसांपेक्षा वेगळा दिवस असायचा, त्याच्यामुळे आम्हाला आवडायचं रानात आईबरोबर जायला. मला असं वाटतं तुम्ही जर माझ्या पिढीचे असाल तुम्हाला तुमच्या लहानपणी नक्कीच असा अनुभव आठवत असेल. तुमच्यापैकी कोणी जर समजा आईसोबत असं रानात जात असेल असं शेंगा वगैरे काढायला, किंवा सुट्टीच्या दिवशी जात असेल असं कांदे वगैरे काढायला, तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. हा व्हिडिओ पाहून कदाचित तुम्हाला तुमचं बालपण आठवेल. या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगू असं वाटतं की शेतकऱ्यांना कष्ट भरपूर आहेत. उन्हातानाचं त्यांना असं भरपूर सारे कष्ट करावे लागतात. कधी मजूर मिळतात, नाही मिळत, तरी आपलं काम करावंच लागतं. परंतु अशा जीवनामध्ये आनंदही भरपूर आहे. मोकळ्या रानामध्ये, मोकळ्या हवेमध्ये ते असं छान जीवन जगत असतात. मला असं जीवन खूप आवडतं. आता बघा, मी जेव्हा कधी सासरी जाते ना, तिथले वस्तीवरचे लोक इतके आनंदाने जीवन जगतात ना, त्यांचं कसलीच त्यांची तक्रार नसते की आम्हाला हेच नाही, आमच्याकडं तेच नाही. अगदी भरपूर आनंदाने जीवन ते जगतात. शहरामध्ये आपल्यापासून 4 घरं सोडून कोण राहतं आहे, किंवा कधी कोणाशी बोललं नाही. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी. पण तसं गावाकडं नसतं. गावामध्ये एखादी छोटीशी वस्ती जरी असेल ना, तर वस्तीवर प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत किंवा कोणाचं काय चाललं आहे काय नाही सगळी माहिती असते. आणि ते नेहमी भेटत असतात. काही सणाच्या निमित्ताने म्हणा, काही कामाच्या निमित्ताने म्हणा, त्यांचं बोलणं वगैरे होत असतं. एकमेकाची खुशाली कळत असते, त्यांची सुखदुःख कळत असतात एकमेकांची, कोणाचं काय चाललं आहे काय नाही.
भाजीपाल्याची देवाणघेवाण होते, एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभाग घेतात. आता कोणाला वाटेल की 2 दिवसासाठी गावाकडे गेलं तर हे 2 दिवस छानच वाटतं, परंतु तसं काही नाही आहे. मी लहानपणी गावाकडेच राहिलेली आणि मला गावाकडचं जीवन इतकं आवडतं. खूप छान आणि आनंददायी जीवन असतं गावाकडचं. फक्त आता हा एक थोडंसं मोबाईल फोन आल्यामुळे गावाकडे थोडासा कलकलाट म्हणा किंवा प्रदूषण म्हणा या गोष्टी वाढल्या आहेत. तर याच गोष्टींचं थोडीशी खंत वाटते फक्त. बाकी अजूनही बऱ्यापैकी गावामध्ये शांतता आहे किंवा सगळं असं काय म्हणतात त्याला एक मोकळी हवा आहे. तसं तर शहराने इतकं असं म्हणजे कचऱ्याचं वगैरे असं प्रदूषण झालेलं नाही गावाकडं, परंतु शहराच्याच पावलावर पाऊल टाकूनही गावाकडे आता थोडं प्रदूषण वाढायला लागलेलं आहे. चला असू दे, आपण खूप गंभीर विषयाकडे चाललो आहे. तर इथं बघा आमच्या बऱ्यापैकी शेंगा काढून झाल्यात. मुलगाही माझा मदत करतो आहे त्याच्या आत्याला. माझ्या मुलाप्रमाणेच माझंही माझ्या आत्यांशी असंच बॉन्डिंग होतं. आम्ही लहानपणी आमच्या आत्यांकडे सुट्ट्यांना जायचो, असे रानात काही कामं करायचो. हा व्हिडिओ पाहून कदाचित तुम्हाला तुमचं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. कमेंट करून नक्की सांगा की तुमचंही तुमच्या आत्याशी किंवा तुमच्या इतर कोणत्या नातेवाईकांशी असं चांगलं बॉन्डिंग होतं की तुम्ही त्यांच्याकडे सुट्टीला जायचात आणि काय धमाल करायचात. आता इथे छान आत्याचं आणि भाच्याचं इथं गुद चाललं आहे. छान मस्तपैकी गप्पा चालल्या आहेत दोघांच्या, कारण बऱ्याच दिवसांनी भेटत आहेत ते. आमचं गावाकडं तसं जास्त काही जाणं होत नाही, कारण खूप लांब आहे आमचं गाव. त्यामुळे असं कधीतरी 4-6 महिन्यातून गेलो तर मग खूप 2-3 दिवस मजेत जातात आणि ते 2-3 दिवसाची ऊर्जा मग आम्हाला भरपूर दिवसांसाठी पुरते. 3-4 तासच शेतामध्ये होते, परंतु इतकं खूप मनाला समाधान भेटलं आणि इतकं जीवाला शांतता भेटली. खरंच शब्दात व्यक्त न करण्यासारखं हे गावाकडचं सुख आहे. शेतामध्ये कष्ट भरपूर आहे, पण समाधानही खूप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाधान हे आपल्या मानण्यावर असतं. आपण जर भरपूर गोष्टींची अपेक्षा केली तर आपण कधीही समाधानी होणार नाही. काही वर्षांपूर्वी माझंही असंच होतं की मलाही शहराचा हव्यास होता, शहरातल्या गोष्टींचं आकर्षण होतं. परंतु हळूहळू जसं आपलं आयुष्य पुढं जातं ना, तसं आपल्या खऱ्या गोष्टी लक्षात येतात. फक्त ते लक्षात येणं महत्त्वाचं आहे योग्य वेळी, की सुख कशात आहे, समाधान कशात आहे. चला, आज बऱ्याचशा मनातल्या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या आणि खूप छान वाटलं. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा.